नमस्कार, जय हरी विठ्ठल. पुण्यात 2 दिवस मुक्काम, विलोभनीय दिवे घाट आणि डोळ्याचं पारणं फेडणारा रिंगण सोहळा. यंदाच्या आषाढी वारीचा संपूर्ण पालखी मार्ग आणि मुक्काम नेमका कसा आहे, चला अगदी 2च मिनिटात समजून घेऊया. सुरुवात करूया सद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीपासून. तुकोबांची पालखी देहू गावातून निघते आणि त्यानंतर पालखी पुण्यात 2 दिवस थांबते. पुण्याहून निघाल्यावर लोणी, काळभोर, यवत, वरवंड आणि बारामती करत पालखी पुढे सरकते. शेवटच्या टप्प्यात इंदापूर, अकलूज, मायनगर आणि वाखरी करत तुकोबांची पालखी पंढरपुरात प्रवेश करते. आता पाहूया आपल्या माऊलींची म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी. ही पालखी आळंदीतून प्रस्थान ठेवते. माऊलींचा पहिला मुख्य मुक्काम पुण्यात 2 दिवस असतो. त्यानंतर येतो वारीतील सगळ्यात प्रसिद्ध आणि कठीण टप्पा दिवे घाट. हा घाट ओलांडून पालखी सासवडला पोहोचते. पुढे जेजुरी, लोणंद, फलटण, बरड आणि नातेपोते असा मार्ग आहे. शेवटी माळेश्वरस, वेळापूर आणि बंडेशेगाव करत माऊलींची पालखी वाखरीला विठ्ठलाच्या दारात पोहोचते. मित्रांनो, या प्रवासात माळेश्वरस, वेळापूर आणि वाखरी या ठिकाणी होणारे गोल रिंगण आणि उभे रिंगण सोहळे वारीची शोभा आणखी वाढवतात. माऊलींच्या आश्वाची ती धाव पाहण्यासाठी लाखो भाविक गर्दी करतात. वाखरीमध्ये या 2 पालख्या एकत्र येतात आणि मग सुरू होतो विठ्ठलाच्या दर्शनाचा महासोहळा. मित्रांनो, आपल्या उलगडा चॅनलवर वारी विशेष खास सिरीज सुरू झाली आहे, ज्यामध्ये पालखीची अशीच अपडेट आपल्याला मिळत राहणार आहे. त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि या सिरीजचा भाग बना तुम्ही पण. रामकृष्ण हरी.